चला मित्रांनो, आता पुढचा जो काही प्रकार आहे हवामानाचा तो प्रदेशानुसार हवामान आहे। आता प्रदेशानुसार हवामान जे आहे ते ठराविक वैशिष्ट्ये समोर ठेवून या ठिकाणी महाराष्ट्राचे 7 भाग पाडलेले आहेत बघा। आता हे कुठले कुठले भाग आहेत? पहिला कोकणाचा 1 नंबरचा भाग आहे, यालाच नाव देण्यात आलं कोकण हवामान विभाग, इथं सूची दिलेली आहे आपण, ठीक आहे। हा दुसरा भाग आहे सह्याद्री डोंगररांगेचा हवामान विभाग। हा तिसरा विभाग येतो असतो पठारावरील कोरडा हवामान विभाग म्हणायचं याला। मग हे जिल्हे तुमच्या लक्षात येत असेल, नाशिक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण आणि मराठवाडा पूर्ण आहे। त्याच्यानंतर हा 4 नंबरचा भाग येतो खानदेश हवामान विभाग। हा 5 नंबरचा येतो पश्चिम विदर्भ हवामान विभाग। हा 6 नंबरचा आहे गाविलगड हवामान विभाग आणि हा 7 नंबरचा आहे पूर्व विदर्भ हवामान विभाग, ठीक आहे। असे प्रदेशानुसार जे काही हवामानाचे प्रकार आहेत हे 7 प्रकार या ठिकाणी पाडले जातात। मग आता ह्या 7 प्रकारांपैकी या ठिकाणी एक 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 प्रकार समजून घेत चालू। पहिला विभागाचंच नाव आहे कोकण हवामान विभाग। या पट्ट्यामध्ये आपल्याला माहिती आहे 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, ठीक आहे। आणि पावसाचं प्रमाण उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत जात असतं। रुंदी जशी कमी होते तसं पावसाचं प्रमाण वाढत जातं, ठीक आहे। आणि या ठिकाणी 200 ते 250 सेंटीमीटर पाऊस पडत असतो बघा। त्यामुळं दक्षिण भागामध्ये जांभी माती तयार होते तर उत्तर भागामध्ये तांबडी माती। या पट्ट्यामध्ये उत्तर भागामध्ये तांदळाचं उत्पादन घेतलं जातं तर दक्षिण भागामध्ये इथं फळं किंवा मसाल्याचं उत्पादन घेतलं जात असतं। तर अशा प्रकारचा हा पहिला भाग आहे, याला म्हणायचं कोकण हवामान विभाग। मग इथलं हवामान कसं आहे तर उष्ण आहे, दमट आहे आणि सम आहे, ठीक आहे। उष्ण कटिबंधात असल्यामुळं आपलं उष्ण प्रकारचं हवामान असणारच आहे। दमट याकरता आहे की अरबी समुद्र जवळ आहे, अरबी समुद्राच्या किनारपट्टी जवळ असल्यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे, बाष्प जास्त आहे, म्हणून दमट हवामान आहे। आणि दमट हवामान आहे म्हणून दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात फरक कमी आहे, म्हणून सम हवामान आहे। म्हणून एका शब्दात सांगायचं उष्ण, दमट आणि सम हवामान असलेला पट्टा आहे, ठीक आहे। दुसरा येतो सह्याद्री हवामान विभाग। मग सह्याद्री हवामान विभाग हा सह्याद्री डोंगररांगेचा पट्टा येतो असतो बघा। म्हणजे या पद्धतीने जर बघितलं आपण असा सह्याद्री असा वरचा घाटमाथा आणि इकडचा पूर्व किनारपट्टीचा आपलं पूर्व उताराचा पट्टा आहे, पश्चिम उतार, पूर्व उतार आणि हा वरचा घाटमाथा म्हणतो आपण त्याला, ठीक आहे। आणि यांचं वरपासून ते खालपर्यंत 440 किलोमीटर लांबीचा किंवा वेडेवाकडे जर लांबी धरली तर 640 किलोमीटर लांबीचा किंवा 650 किलोमीटर लांबीचा पट्टा, याला म्हणायचं सह्याद्री हवामान विभाग किंवा पश्चिम घाट हवामान विभाग म्हणायचं। मग या पट्ट्याचं वैशिष्ट्य काय? हा पट्टा समुद्र पातळीपासून उंच आहे, सरासरी 1200 ते 1300 मीटर उंचीवर आहे। त्यामुळे उंचीनुसार तापमान घटते, म्हणून या भागातलं टेम्परेचर जर बघितलं आपण तर इथलं तापमान इथलं जे तापमान आहे खूप कमी आहे, म्हणून इथलं हवामान कसं आहे थंड आहे। आणि पाऊस जास्त आहे म्हणून इथलं हवामान दमट आहे। एका शब्दात सांगायचं तर इथलं थंड आणि दमट हवामान येत असतं। आणि इथं वाऱ्यावाड्याला जात असल्यामुळे पावसाचं प्रमाण सर्वात जास्त आहे। मग आता पाऊस किती पडतो या पट्ट्यात? या पट्ट्यात पाऊस पडत असतो 300 ते 500 सेंटीमीटर एवढा पाऊस पडत असतो बघा, ठीक आहे। मग आता या ठिकाणी जास्त पाऊस पडत असताना पण लक्षात ठेवा दक्षिणेकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे, उत्तरेकडे पावसाचं प्रमाण कमी आहे, ठीक आहे। आणि ह्या हिशोबानं मग दक्षिणेकडे सर्वात जास्त पाऊस कुठे आहे तर 1 नंबरला आंबोली आहे, 745 सेंटीमीटर पाऊस पडत असतो। 2 नंबरला सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे, 623 सेंटीमीटर पाऊस पडत असतो। 3 नंबरला कोल्हापूर आहे गगनबावडाला, ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा आहे, 621 सेंटीमीटर पाऊस पडत असतो। 4 नंबरला रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आहे, 517 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, ठीक आहे। 5 नंबरला खंडाळा 471 सेंटीमीटर आणि 6 नंबरला लोणावळा पुणे जिल्ह्यामध्येच 430 सेंटीमीटर। तर हे सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा जो आहे सह्याद्रीमधली हा घाटमाथा एरियामध्ये येतो असतो बघा। आणि या घाटमाथा एरियामध्ये जास्त पाऊस पडत असल्यामुळं उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य या पट्ट्यामध्ये आहे। यामध्ये एवंती, शेवंती, त्यानंतर हिरडा, बेहडा यासारख्या वनस्पतीचं आच्छादन जास्त आहे। इथं पाऊस जास्त म्हणून जांब या प्रकारातली मृदा येत असते, ठीक आहे। आणि इथलं हवामान सांगायचं तर थंड आणि दमट प्रकारामध्ये येत असते, म्हणून महाराष्ट्रातले बहुतांशी थंड हवेची ठिकाणे याच पट्ट्यात येत असतात। मग उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना या ठिकाणी जव्हार असू द्या, नाशिकमध्ये इगतपुरी असू द्या,
त्र्यंबकेश्वर असू द्या, नगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हरिश्चंद्रगडचा पट्टा असू द्या, ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज घाट असू द्या, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर, खंडाळा, लोणावळा आहे, इकडं रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आहे, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली आहे. तर हे थंड हवेची ठिकाणासाठी हा प्रदेश ओळखला जात असतो. या प्रदेशामध्ये लोकवस्ती कमी आहे आणि जे लोक राहतात त्यांचा पर्यटनाशी रिलेटेड व्यवसाय या ठिकाणी असतो. ठीक आहे. तर दुसरा हवामान विभाग आहे. तिसरा येतो पठारावरील कोरडा हवामान विभाग. ठीक आहे, ड्राय एरिया आहे. आणि या प्रदेशाचं वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राचा भाग जर कोणत्या हवामान विभागामध्ये असेल तर पठारावरचा कोरडा हवामान विभाग. टोटल 15 जिल्हे येतात या पट्ट्यामध्ये. मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले 7 जिल्हे, 7 आणि 8 15 जिल्ह्यांचा पट्टा येतो. या पट्ट्यामध्ये आवर्षप्रवण पट्टा आणि पर्जन्यछायाचा पट्टासुद्धा याच भागात आहे. त्यामुळे साहजिकच पाऊस कमी. इथं पाऊस आपल्याला माहिती आहे 50 ते 80 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो इथं. ठीक आहे. आणि इतका कमी पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात इतर कुठेही नाही, याच पट्ट्यामध्ये. ठीक आहे. म्हणून इथलं हवामान कोरडं असतं. ठीक आहे. उष्ण हवामान आहे, कोरडे आणि कोरडे म्हणून विषम हवामान असतं. तर अशा प्रकारचा हा पट्टा येतो असतो. बेसाड खडकापासून बनलेल्या काळ्या मातीचा पट्टा येतो आणि या काळ्या मातीमध्ये चिकन मातीच्या कणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे साहजिकच या मातीची पाणी धारण क्षमता चांगली आहे. म्हणून या मातीमध्ये सगळ्या प्रकारची पिके येतात. तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिकं, फळ पिकं, सगळ्या प्रकारच्या पिकांचं अस्तित्व या पट्ट्यामध्ये असतं. ठीक आहे. तर हा पठारावरचा भाग होता. त्याच्यानंतर पुढचा येतो खानदेश हवामान विभाग. हा खानदेशचा पट्टा आहे. खानदेशमध्ये 3च जिल्हे, नंदुरबार, धुळे आणि जळगाव, या 3 जिल्ह्याचा समावेश होतो असतो. ठीक आहे. आता या भागाबद्दल लक्षात घेताना अगोदर या भागाबद्दल थोडक्यात माहिती लक्षात घ्या. इथं आपल्याला माहिती इथं सातपुडा डोंगररांग आहे आणि या पट्ट्यामध्ये जर बघितलं आपण तर सातमाळा डोंगररांगा येतात. ठीक आहे. सातपुडा सातमाळा यांच्या दरम्यानचा हा खोलगट भाग आहे. हा पट्टा जर बघायचा आपल्याला, इकडं असं उंचवट्याचा भाग आहे सातपुडा आणि इकडं असं उंचवट्याचा भाग आहे सातमाळा आणि इकडं गोदावरी नदीचं खोरे आहे. गोदावरी नदीचे खोरे वरती आहे, पण तापी नदीचे खोऱ्याचा जो पट्टा आहे हा इथून तापी नदी वाहत असते अशी. ठीक आहे. तर या तापी नदीच्या खोऱ्याच्या पट्ट्यामध्ये इथं जर बघितलं आपण तर हा पट्टा खाली खचत गेलेला आहे. खचदरीतून वाहणारी नदी म्हणतो आपण या नदीला. तर ही नदी खाली खचत गेलेली आहे आणि जवळपास 300 मीटरपर्यंतच उंची आहे. आज याची उंची 300 मीटर आहे. गोदावरी नदी खोऱ्याची उंची जर बघितलं आपण 900 मीटर आहे. म्हणजे 600 मीटरनं हा पट्टा खाली कसला गेलेला आहे. म्हणून मग जसं खाली जावं तसं तापमान वाढत जात असतं. वरती जाताना जसं तापमान घटतं तसं खाली जाताना तापमान वाढतंय. म्हणून इकडं गोदावरी, भीमा, कृष्णा नदी खोऱ्यापेक्षा या भागातलं 2 ते 3 डिग्रीना टेम्परेचर जास्त असतं बघा. ठीक आहे. म्हणून पठारासारखा या ठिकाणी कोरडा हवामान विभाग असतं. आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूला इकडं सातमाळा, इकडं सातपुडा डोंगररांगा लागतात. उत्तरेला सातपुडा आहे, दक्षिणेला सातमाळा डोंगररांगा आहे. आणि कोणत्याही डोंगररांगा असू द्या, त्या डोंगररांगेमध्ये आपल्याला माहिती आहे थंड आणि दमट हवामान आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं आपण डोंगररांगा पट्ट्यामध्ये किनारपट्टीसारखं दमट हवामान आहे आणि मधल्या भागामध्ये पठारासारखं कोरडं हवामान आहे. तर अशा पद्धतीनं किनारपट्टीवरील दमट हवामान आणि पठारावरील कोरड्या हवामानाचं संमिश्रण झालेल्या हवामानाचा हा प्रकार आहे, हा प्रदेश आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं याला संक्रमित हवामान विभाग असं म्हटलं जात असतं. या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे 50 ते 70 सेंटीमीटर पाऊस पडत असतो या ठिकाणी. ठीक आहे. आणि या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर गाळाच्या मातीचं अस्तित्व जास्त आहे आणि गाळाची माती आहे म्हणून इकडे केळी, कापूस यांचं उत्पादन जास्त घेतलं जातं बघा. तर हा झाला खानदेश हवामान विभाग. त्याच्यानंतरचा विभाग येतो असतो पश्चिम विदर्भाचे हवामान. मग आता हे पश्चिम विदर्भ अगोदर ते लक्षात घ्या. पूर्व विदर्भातले 4 जिल्हे सोडून द्या, उरलेले 7 जिल्हे या ठिकाणी पश्चिम विदर्भात येतात बघा. मग या 7 जिल्ह्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती 3, वाशिम 4, यवतमाळ 5, वर्धा 6 आणि नागपूर 7 असे हे 7 जिल्हे या ठिकाणी येत असतात. फक्त यामध्ये काय करायचं, अमरावतीचा हा गाविलगड डोंगररांगेचा जो पट्टा आहे, अमरावतीचा उत्तरेकडचा भाग, हा एवढा भाग सोडून द्यायचा कारण डोंगराळा भाग येतो. तर बाकीचा पट्टा म्हणजे पश्चिम विदर्भाचा पट्टा आहे. म्हणून या ठिकाणचं जे हवामान आहे त्या हवामानाला म्हणायचं पश्चिम विदर्भ हवामान विभाग. ठीक आहे.
मग आता या हवामानाचं वैशिष्ट्य काय, तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण आता जास्त होतं, जवळपास 80 पासून ते 125 सेंटीमीटरपर्यंत या पट्ट्यात पाऊस पडत असतो. ठीक आहे, या पट्ट्यामध्ये मध्यम काळी प्रकारची माती आहे, मध्यम प्रकारचा पाऊस पडत असतो. ठीक आहे, मग आता या पट्ट्यातलं हवामान कसं आहे, उष्ण आहे नंबर 1, खंडांतर्गत असल्यामुळे कोरडं आहे नंबर 2, आणि नंबर 3 बरंच खंडांतर्गत असल्यामुळे विषम पण आहे, कोरडं आहे म्हणून विषम आहे, म्हणून दिवसाचं तापमानही जास्त होतं, रात्रीचं तापमानही खूप कमी होतं बघा. तर अशा प्रकारचं या ठिकाणची स्थिती येत असते बघा. ठीक आहे, तर याला म्हणायचं पश्चिम विदर्भ हवामान विभाग. तर या पद्धतीने हा भाग येतो असतो. मग इथं आपल्याला माहिती आहे कापूस, संत्रा यांचं उत्पादन जास्त आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त असतं सोयाबीन. तर सोयाबीनच्या उत्पादनासाठी हा प्रदेश जो आहे पोषक असतो. त्याच्यानंतर येतं गाविलगड हवामान विभाग. हा सातपुडा डोंगररांगेचा उत्तरेकडचा पार्ट येतो असतो. म्हणजे इकडे थोडं बघितलं आपण तर या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्राचा असा हा अमरावती जिल्ह्याचा पट्टा आहे. ठीक आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये इथं पण डोंगररांगा आहे आणि इथं पण डोंगररांगा. अशा इथं ज्या डोंगररांगा आहे याला म्हणायचं गाविलगड, आणि इथं ज्या डोंगररांगा सातपुड्याची शाखा एक याला म्हणायचं जिनगड. ठीक आहे, तो पट्टा बघतोय आपण. आणि इथं डोंगररांगेचा भाग, आणि याच्या दरम्यान इथं आपल्याला माहिती आहे की तापी नदीचं खोरं असं वाहत असतं, हे तापी नदीचा पट्टा येतं. जिनगड डोंगररांगा कमी उंचीचे आहे आणि गाविलगड डोंगररांगा जास्त उंचीचे आहे. ठीक आहे, म्हणून मग डोंगररांगा असल्यामुळे चिखलदरासारखे थंड हवेचे ठिकाणी या पट्ट्यात येत असतं. या पट्ट्यात वारे आडायला जात असल्यामुळं साहजिकच 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. मग आता पाऊस जास्त आहे म्हणून तांबूस रंगाची माती आहे, म्हणून इथं धान किंवा तांदळाचं उत्पादन घेतलं जात असतं. आणि दाट झाडीचा पट्टा आहे. या दाट झाडीच्या पट्ट्यामध्येच या ठिकाणी आपल्याला माहिती जिनगड डोंगररांगे पट्ट्याभोवताली इथं मेळघाट अभयारण्य येत असतं बघा, आणि त्याचबरोबर गुगामल नावाचं राष्ट्रीय उद्यान पण येत असतं. तर या पट्ट्यात आहे, तापी नदीच्या खोऱ्याच्या पलीकडच्या पट्ट्यात आहे सगळ्या घटना. आपल्या बाजूनं जर बघितलं तर गाविलगडचे डोंगररांगा आहे. ठीक आहे, गाविलगड डोंगररांगाच्या दक्षिणेकडचं उतार तीव्र आहे एकदम, पण उत्तरेकडचं उतार जो आहे मंद आहे, हे लक्षात असू द्या. तर इथलं जे हवामान आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर उंचवट्याचा पट्टा आहे, त्यामुळे थंड हवामान आहे आणि पाऊस जास्त पडतो म्हणून इथलं दमट हवामान आहे. थंड आणि दमट हवामानाचा पट्टा येत असतो हा. ठीक आहे, आणि जवळपास 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो या पट्ट्यामध्ये. जंगलाचा भाग आहे, आदिवासी पट्टा आहे. कोरको नावाची जमात जी आहे भारतातली सर्वात कुपोषित जमात म्हणून कोरको जमातीची नोंद आहे, आणि ही कोरको जमात या पट्ट्यामध्ये येत असते. ठीक आहे, तर इथलं हवामान थंड आणि दमट म्हणायचं. ठीक आहे, हां. आता पुढचा जो भाग येतो पूर्व विदर्भ हवामान विभाग. पूर्व विदर्भ हवामान विभाग जो आहे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण आता जास्त होतं, जवळपास 150 ते 200 सेंटीमीटर या पट्ट्यात पाऊस आहे. आणि पाऊस जास्त असल्यामुळे इथल्या रूपांतरित खडकांपासून तांबडी माती तयार होत असते. तांबड्या मातीचा पट्टा आहे. इथं पाऊस जास्त आहे म्हणून झाडी जी आहे अतिशय दाट आहे, दाट वनाचा पट्टा आहे. नंबर 2 इथं रूपांतरित खडके म्हणून सर्वात जास्त खनिजे सापडतात. महाराष्ट्रात जेवढे खनिजे सापडतात त्यातले जवळपास 90% खनिजे या पट्ट्यामध्ये येतात. म्हणून हा खनिजाने सुसंपन्न आणि वनाने सुसंपन्न असलेला प्रदेश आहे. लोकवस्ती कमी आहे इथं. ठीक आहे, रूपांतरित खडकाचा भाग आहे. आता इथं पाऊस जास्त काय आहे त्याचं कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनही पाऊस पडतो, आणि बंगालच्या उपसागरात हिवाळ्यात जे चक्रीवादळं तयार होतात त्या चक्रीवादळाच्या झोनमध्ये हा पट्टा येतो. त्या चक्रीवादळामुळे सुद्धा या पट्ट्यामध्ये हिवाळ्यात पाऊस पडत असतो. तर अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या वाऱ्यापासून पाऊस पडत असल्यामुळे इथं पावसाचं प्रमाण जास्त होतं, आणि जास्त पावसामुळं तांबडी माती तयार झालेली, आणि तांबड्या मातीमुळं या ठिकाणी एक तर तांदूळ घ्या किंवा झाडीची रोपांना उत्पन्न घ्या, म्हणून हा दाट झाडीचा पट्टा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी इथलं हवामान जर सांगायचं म्हटलं तर हा खंडांतर्गत आहे एकदम. इथून आता बंगालचा उपसागर तितक्याच अंतरावर आहे जितक्या अंतरावरती अरबी सागर आहे, त्यामुळं खंडांतर्गत आहे म्हणून इथं हवामान जर बघितलं तर उष्ण आहे. ठीक आहे, आणि पाऊस जास्त आहे म्हणून दमट आहे, आणि इथलं हवामान विषम पण आहे. आता दमट हवामान आहे म्हणजे सम असायला पाहिजेत, पण हे आर्द्रतायुक्त दमट हवामान नाही आहे, पावसामुळं दमट हवामान आहे, आणि म्हणून इथं हवामान विषम आहे. म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर उन्हाळ्यातलं टेम्परेचर खूप जास्त जातं, हिवाळ्यातलं खूप कमी होतं, आणि यांच्यातला फरक जास्त असतो.
म्हणून इथलं विषम हवामान असतं बघा. तर जवळपास 25 ते 30च्या दरम्यान या ठिकाणी टेम्परेचर फरक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजेत, विषमता लक्षात घेतली पाहिजेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रदेशानुसार हवामानाचे प्रकार लक्षात घ्यायचे. मग याच्यानुसार किती प्रकार आहेत? 7 प्रकार आहेत. मग यापैकी तांदूळ कोणत्या विभागात किंवा प्रदेशात घेतला जातो? नंबर 1 कोकण, नंबर 2 या ठिकाणी गाविलगड आणि नंबर 3 पूर्व विदर्भ. ठीक आहे. त्याच्यानंतर जर विचारलं थंड आणि दमट हवामान कुठे आहे, तर नंबर 1 सह्याद्री आणि नंबर 2 गाविलगड हवामान विभाग. जर विचारलं विषम हवामान कुठे आहे, तर हा टोटल विषम हवामानाचा पट्टा आहे. यातलं या ठिकाणी कोकण सोडा, सह्याद्री सोडा आणि गाविलगडच्या टेकड्या सोडा, 3 प्रदेश सोडा, 4 प्रदेशामध्ये विषम हवामान आहे. पठारावरचं कोरडा हवामान विभाग, खानदेश, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ या 4 भागामध्ये विषम प्रकारातलं हवामान आहे. मग आता सम हवामान कुठे आहे? सह्याद्री, आपलं कोकण, सह्याद्री आणि गाविलगडचा पट्टा. ठीक आहे. काळ्या मातीचा पट्टा कुठला आहे? हा 1, हा 2 आणि हा 3. तांबड्या मातीचा पट्टा पूर्व विदर्भ 1, गाविलगड 2, त्यानंतर कोकणाचा पट्टा 3. जांभी माती कुठे आहे? तर सह्याद्री डोंगररांगेत जास्तीत जास्त आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या हवामान विभागाच्या बद्दलची माहिती लक्षात ठेवा. कोकणाचं हवामान विचारलं उष्ण, दमट आणि सम. सह्याद्रीचं थंड, दमट. पठारावरचं उष्ण, कोरडे आणि विषम. खानदेशचं दोन्हीचं मिश्रण, पठारावरचं कोरडं हवामान पण तिथे आहे आणि किनारपट्टीवरचं दमट हवामान पण तिथे आहे. दोन्हीचं संमिश्रण झालेला हवामानाचा विभाग येतो. पश्चिम विदर्भाचं उष्ण, दमट, विषम. गाविलगड थंड आणि दमट. पूर्व विदर्भ उष्ण, कोरडे, आपलं उष्ण, दमट आणि विषम. तर अशा पद्धतीनं या प्रदेशानुसार हवामानाच्या प्रकाराची माहिती लक्षात घ्यायची. ठीक आहे.